राज्यपाल नियुक्त 12 आमदारांविरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे। कोल्हापुरातील सर्किट बेंच समोर आजची सुनावणी संपन्न झाली। याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली होती। या संदर्भात याचिकाकर्ते सुनील मोदी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूयात। राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या याचिकेवर कोल्हापुरामध्ये सुनावणी होणार होती, परंतु ती सुनावणी आता लांबलेली आहे। हे याचिकाकर्ते आपल्यावर बोलणार ते सुनील मोदी आहेत। काय सांगाल की आता ही सुनावणी पुढे गेली आहे? 12 MLC नेमण्याचा जो राज्यपालांना अधिकार होता त्यातले 14 ऑक्टोबर रोजी 7 व्यक्तींना त्यांनी आमदार नेमलेला आहे, एक दिवस आचारसंहितेच्या ऐवजी। ही नियुक्ती घटनेच्या 173G प्रमाणे झालेली नाही आहे आणि म्हणून यांना डिबार करावं व उर्वरित 5 लोकांना नियुक्ती करू नये अशा मागणीची याचिका आम्ही डिसेंबरमध्ये सादर केलेली होती। ती मुंबई उच्च न्यायालयात सादर केली होती। मी कोल्हापूरचा याचिकाकर्ता असल्यामुळे ती इकडे शिफ्ट झाली आणि ती आज याचिका लागली होती। कर्णिक बेंच पुढे आमचे ॲडव्होकेट संग्राम भोसले यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कर्णिक बेंचने असं सांगितलं की हा महाराष्ट्रभरचा विषय असल्यामुळे हे असं निरीक्षण त्यांनी नोंदवल्यामुळे ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। 2 आठवड्यात ही वर्ग होईल आणि आता याची सुनावणी जानेवारीमध्ये केव्हा तरी होईल आणि ती चीफ जस्टिस मुंबई यांच्या पुढे चालेल आणि मग त्यानंतर या याचिकेवर निर्णय होईल। कोणतेही आमदार नियुक्त करायचे असतील तर घटनेच्या 173G नुसार ती नियुक्ती केली पाहिजे। हे शासन घटनेची पायमल्ली करून नियुक्ती करतंय, याच्या विरोधातच आमचा लढा आहे आणि म्हणून ही याचिका महत्वाची आहे। पुढची होणारी नियुक्ती पण आणि झालेली नियुक्ती रद्द-बदल व्हावी यासाठी प्रयत्न याचिकाकर्ते सुनील मोदी करत आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।